बाबा मला वाटत नाही तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज आहे किंवा ऑफिसला सुद्धा यायची गरज आहे. बघा सगळे काम व्यवस्थित होतं. तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. या मीराचं काय करायचं काहीच कळत नाहीये. या अथर्वला इथे बसवून म्हाताऱ्यावर तिने चांगलाच पहारा ठेवलाय. तिला नक्कीच आता मी काय करणार आहे ते कळलंय. पण आता मागे फिरायचा प्रश्न नाही. काही करून मी जे ठरवलंय ते मला पूर्ण करावंच लागेल. दादासाहेब, मी काय म्हणते की तुम्ही जरा अंघोळ करून घेतली तर तुम्हाला फ्रेश वाटेल ना. हो तुम्हाला बरं वाटेल, फ्रेश वाटेल. ही मीरा या म्हाताऱ्याला बाथरूम मध्ये घेऊन जाते म्हणजे या दोघांना बोलायची संधी नक्कीच मिळेल. करता का अंघोळ? हां चालेल. या. दादासाहेब, मीरा मी घेऊन जाते त्यांना. चल या या. टॉवेल आत ठेवलाय. चल. हो. दादासाहेब मंजिरीला खूपच घाबरतायत. नक्कीच काहीतरी खूप भयानक आहे. या घरात हे सगळं काय घडतंय? आणि मंजिरी कोण आहे ही मंजिरी? मला हिची इतकी भीती का वाटते? ह्या बाईला मी या घराचा आधार मानलो. हिच्यावर मी इतका विश्वास ठेवला, पण नक्की कोण आहे? बरं मी काय म्हणते, आपण दादासाहेबांना ते सतत आजारी आहेत असं वागवायला नको. त्यांना त्रास होईल. मला असं वाटतं की मी गॅसवर दूध ठेवलंय, आलेच. हा. बरोबर आहे आई, आपण काळजी घेऊ. आई हो हो आपण काळजी घेऊया. मीरा, मीरा, ताई, दादासाहेब आत्ताच बाथरूम मध्ये गेलेत. मीरा, तू अडगळीच्या खोलीत थांब. आपलं ठरल्याप्रमाणे मी इथे सगळं करते आणि लगेच येते. हा, जा लवकर, मी आलेच. हो, आले मी. काय चाललंय? कुठे? दादासाहेब, सावकाश. हे बघा, मी घाबरू नका. मी मीरा आहे. हे बघा दादासाहेब, मी काय म्हणत होते, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना. दादासाहेब, आपल्याला बोलावं लागेल. आपल्याकडे फार वेळ नाहीये. बोला ना, काय सांगायचं होतं तुम्हाला? नाही, मी बाथरूम मध्ये होतो. इथे अचानक कसं काय आलो?
काय चाललंय माझ्यासोबत मला काहीच कळत नाही. सगळं सगळं मी कुठे आहे मी? बापरे. दादासाहेब मी तुम्हाला सगळं समजावून सांगेन, पण ती ही वेळ नाहीये. आपल्याकडे फार वेळ नाहीये दादासाहेब. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला मंजिरीबद्दल काय सांगायचं होतं, बोला ना प्लीज. नाही नाही नाही, स्वप्न आहे कसं ते मला काही कळत नाहीये. कालपासून इतके विचित्र आणि भयानक अनुभव येतात माझ्या वाट्याला. मला काही कळेल असं झालेलं आहे. कशावर विश्वास ठेवायचा कशावर नाही मला काही कळत नाही. हे मीरा. दादासाहेब दादासाहेब मी 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 मीरा आहे, तुमची सून मीरा. हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते मला सांगा ना. माझ्यावर विश्वास ठेवा. हे स्वप्न नाहीये. प्लीज बोला. हे बघा, ही संधी नाही तर सगळं हातातून निसटून जाईल. मीरा, तू काळजी करू नकोस. मी तिकडे सगळं व्यवस्थित करून आले. फक्त आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्या मंजिरीला कळायच्या आत आपण इथून जायला हवं. दादासाहेब बोला ना प्लीज प्लीज. तू खरंच आहेस मीरा. मी सगळं सांगतो तुला. मला नाही स्वप्न पडायचं कायम. अजूनही पडतं. तुला सांगितलं होतं मी. त्या स्वप्नाबद्दल एकदा. वेदानी चित्रही काढलं होतं बघ त्या स्वप्नातल्या जागेचं. ती गुहा आहे, भयंकर गुहा आहे आणि अशी विचित्र. आणि ती मीरा, ती गुहा ना इथे आपल्या घराच्या मागे जे आउट हाऊस आहे ना त्या आउट हाऊसमध्येच आहे ती गुहा. आणि काल मी मंजिरीला तिकडे जाताना पाहिलं. ते सर रोजच्यासारखं असं सहज असल्यासारखं त्या गुहेकडे जात होती म्हणून मी तिच्या मागे मागे जायचा प्रयत्न केला. मी गेलो पण तिथे. हो मीरा, मी त्या गुहेत पण गेलो आतमध्ये आणि ती तशीच होती भयंकर गुहा. आणि पण नंतर काहीतरी झालं. मला मंजिरीच्या मागे जाता झालं नाही. कुणीतरी मला थांबवलं. काहीतरी मला थांबवत होतं. मला काही कळत नव्हतं. पण नाही मीरा, ते सगळं खरं होतं. ती गुहा खरी होती. आई, मी बाबांना काही दिवस ऑफिस न येता घरीच थांबायला, आराम करायला सांगतो. मला माहिती आहे कदाचित ते ऐकणार नाही, पण आपण बोलून बघूयात. हो चालेल. हा म्हातारा इतका वेळ बाथरूम मध्ये काय करतोय? दादासाहेब, दादासाहेब, अथर्व जरा ये ना. बघ ना, ते काही बोलतच नाहीयेत. ये. थांबा. दादासाहेब. बाबा, बाबा, यू ओके? हो झालंच, आलोच. हो. कदाचित तुझा आवाज ऐकला नसेल बाबांनी. माझा आवाज गेला नसेल? नाही, नक्की काहीतरी गडबड आहे.